नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत. खरं तर निसर्ग हा एक अतिशय उत्तम गुरु आहे, एक उत्तम मार्गदर्शक आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पशु, पक्षी, प्राणी हे एकमेकांचा आदर करून, एकमेकांचा सन्मान करून, एकमेकाला डिस्टर्ब न करता, निसर्गानं आपल्याला घालून दिलेले नियम न मोडता कसं व्यवस्थित आयुष्य जगायचं याचं उत्तम उदाहरण आहे. जेव्हा आपण वन्यजीवांविषयी अधिक माहिती घेतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की कोणताही वन्य प्राणी हा आपल्या भुकेपेक्षा किंवा आपल्या गरजेपेक्षा जास्त पशूंची शिकार करत नाही. त्याला जेव्हा गरज असेल त्याच वेळी तो शिकार करत असतो. पण माणसाचं मात्र अगदी उलट आहे. माणसाची गरज नसताना सुद्धा माणसाची भूक इतकी जास्त आहे की माणूस आपल्या हव्यासापोटी निसर्गाच्या मुळावर उठला आणि म्हणून वन्य प्राण्यांची अवैध शिकार करू लागला, झाडांची कत्तल करू लागला. पण याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. निसर्गाचा समतोल, पर्यावरणाचा समतोल माणसामुळे ढासळला गेलाय आणि त्यामुळे आज माणसाचं जीवन, माणसाचं अस्तित्वच या पृथ्वीतलावर धोक्यात आले. आणि आता आपल्याला हळूहळू कळायला लागले की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक गोष्ट किती महत्त्वाची आहे. खरं तर आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या पुस्तकाचे लेखक विलास मनोहर यांचं मागच्या एका भागामध्ये मनोगत ऐकवताना एके ठिकाणी ते म्हणतात की पूर्वी संपर्कात आलेल्या मनुष्य व्यक्तींबद्दल काही गोड कडू आठवणी मनात येत असतात, पण वन्य प्राण्यांबद्दल मात्र नेहमी गोड आठवणीच येतात. त्या प्राण्यांनी आम्हाला मनापासून प्रेम दिले आणि आमच्याकडूनही फक्त प्रेमाची अपेक्षा केली. माणूस आणि वन्य प्राण्यांमधल्या या निस्वार्थी प्रेमाचीच ही कथा आपल्याला नेगल या पुस्तकाच्या दोन्ही भागात दिसून येते. आणि म्हणूनच बिबट्या, अस्वल, सिंह यासारख्या हिंस्र प्राण्यांना सुद्धा डॉक्टर प्रकाश आमटे, विलास मनोहर यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले आणि त्या प्राण्यांनी सुद्धा त्यांना तितकंच निस्वार्थी प्रेम दिलं. बिबट्या, सिंह, मगर, विषारी बिनविषारी साप, घुबड, सर्पगरुड असे पक्षी आणि सरडे यांची अजब दुनिया आणि त्या दुनियेतील चित्तथरारक, रोमहर्षक अनुभव या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या या वन्य प्राण्यांची ही पुढील कहाणी बघूया. बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानामधील डॉक्टर वाटवे येथे येऊन राजा पॅन्थरच्या संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यास तयार होते, पण त्यांना रजा मिळत नव्हती. वरिष्ठांकडून परवानगी मिळवण्यात बराच काळ गेला होता. दरवेळी काही ना काही अडचण येत होती. आम्ही नेगलीवर बारीक लक्ष ठेवून होतो. प्रकाश न चुकता रोज 2-3दा पिंजऱ्यात जात असल्यानं नेगलीच्या वागण्यातील बारीकसा फरकही त्याला समजला असता. नेगलीला राजापासून गेल्या 1.5 वर्षात 6 वेळा वेगळं ठेवावं लागलं होतं. गंमत म्हणजे या 1.5 वर्षाचे कष्ट अचानक नंतर वाया गेले. आम्ही दोघं 1991च्या डिसेंबर महिन्यात एकाच वेळी प्रकल्पावर नव्हतो. आम्ही 1992 जानेवारीच्या सुरुवातीला परत आलो. जीपमधून उतरत असतानाच पॅन्थरच्या समागमाच्या वेळी नर ओरडतो तसा आवाज ऐकला आणि वेगानं धावत पिंजऱ्यापाशी गेलो. राजा नेगलीचा प्रणय चालू होता. सिंह बाजूला बसून शांतपणे बघत होता. मनापासून दोघंही हसलो. प्रकाश, विलास हे दोघं आता नाही, आपण वेळ साधून घेऊ असं ह्या वन्यप्रेमिकांनी ठरवलं तर नसेल ना. आता त्यांना वेगळं करण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही तिथेच उभे राहिलो. आम्ही दोघं इतक्या दिवसांनी आलो तरीही राजा आणि नेगली दोघांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. राजा दमून बाजूला जाऊन बसल्यावर सिंह उठला व नेगलीवर स्वार झाला. अजून तो वयात आलेला नव्हता. अजून मागचे पाय वाकवून मुतत असे. वयात आलेले नर ताट उभे राहून 2 पायातून मागे पिचकारी मारल्यासारखी लघवी करतात. नेगल असताना त्याच्याकडून अमंगल स्नानाचा हा अनुभव
अनेक वेळा मी स्वतः घेतला आहे. तो सिंहाचं तरुणपण येण्याचा खेळ होता. राजाची विश्रांती झाली. तो नेगलीकडे येऊ लागला की सिंह बाजूला होत असे, चुपचाप बसत असे. नेगलीची कसलीच तक्रार नसे. नेगलीची तक्रार असेल तर ती आमच्याबद्दल असावी. आम्ही इतर वेळी त्यांना वेगळे करत होतो. त्याबद्दल नेगली गालात हसत आहे असं मला वाटू लागलं. चल, आता काही उपयोग नाही, असं मी प्रकाशला म्हणालो. तोही तेथून हलला. त्यालाही नेगलीचं हसणं समजलं असावं. त्याच सुमारास नेहमीप्रमाणे सापाचं टाकं साफ करत असताना भामरागड मशिदीमधून पकडून आणलेल्या 2 घोणसांपैकी एक घोणस जाड वाटला, दुसरा बारीक होता. ह्यानं काहीतरी खाल्लं असावं म्हटलं तर एका ठिकाणी तो जाड दिसला असता, पण पूर्ण शरीर सुजल्यासारखं वाटत होतं. तो सुस्तही होता. बारीक घोणस जोरानं आवाज करत होता, पण लठ्ठ आवाजही करत नव्हता. काही आजार असावा असं समजून त्याला एकट्याला वेगळ्या पिंजऱ्यात ठेवलं. थंडी होती म्हणून पिंजऱ्यात गवत टाकलं. आजारी घोणसाला जंगलातही सोडता येत नव्हतं. पिंजऱ्यातील पाण्यात पेनिसिलिन ड्रॉप टाकले. अंगावर कुठे जखम किंवा फोड आहेत का हे पाहिलं. दुसऱ्या काटकुळ्या घोणसाला एका पिशवीत घेतलं आणि त्याला जीपमधून नेऊन प्रकल्पापासून 12 किलोमीटर जंगलात सोडून आलो. हे नंतर कामाच्या गडबडीत विसरलोही. गंमत अशी की आम्ही ज्या घोणसाला त्याच्या लठ्ठपणामुळे आजारी समजून वेगळं ठेवलं होतं ती घोणसाची मादी होती व गर्भार होती. 4 की 5 दिवसांनी सकाळी सुरेश येऊन सांगू लागला की सापाच्या पिंजऱ्यात खूप बच्चे आहेत. जाऊन पाहतो तर वीतभर लांबीचे चकचकीत 19 गोंडस बच्चे होते. घोणस या जातीचे साप फक्त सरळ बच्चांना जन्म देतात. इतर साप सरपटणारे प्राणी अंडी देतात. आम्ही सापाचे बच्चे तळव्यावर घेऊन पाहिले. त्यांना अगदी सुरुवातीपासूनच विषाचे 2 सुळे वरच्या जबड्यात असतात हेही पाहिलं. त्यांना सुरुवातीला हे विषाचे सुळे दुधाचे सुळे असतील का? आपल्याला अक्कलदाड मागून येते तशी चावण्याची अक्कल आल्यावर अक्कल सुळे येत असावे. कारण पुढे 15-20 दिवस आम्ही बच्चे हाताळत होतो, पण त्यांना चावण्याची अक्कल आली नव्हती. पिंजऱ्यात तळाशी माती टाकली. पिंजऱ्यातील पाण्याचे भांडे काढून पसरट ताटलीत पाणी ठेवले. अगदी पहिल्या दिवसापासून सापाचे बच्चे वळवळ करत होते. कोणी चुकून पाण्याच्या भांड्यात पडून बुडून मेले असं होणार नाही. एक उलगडा झाला. आम्ही भामरागडहून 2 घोणस आणले त्यावेळी त्यांचा लाग सुरू असावा किंवा नंतर पिंजऱ्यात झाला असावा. नर मादी होते म्हणून एकत्र सापडले. 2-3 आठवड्यानंतर मादी बरोबर बच्च्या कंपनीलाही सोडण्याचं ठरवलं. फार पूर्वी आलेल्या ताडगावचा चितळाचा नर व गोंगवाड्याहून नंतर आलेली चितळाची मादी ह्यांनी दरवर्षी वंश वाढवत आमच्याकडे आता 16 चितळं झाली होती. नराची शिंग दरवर्षी गळून पडतात व नवीन येणारी शिंग थोडी मोठी लांब येतात. त्यामुळे शिंगावरून सर्वात मोठा नर व त्यांचा अंदाजे वय ओळखता येतं. ज्याची सर्वात मोठी शिंग त्याचं कळपात राज्य असतं. ह्या भागात 1990च्या पावसाळ्यात तोंडखुरीचा रोग पसरला होता. त्या वर्षी वेळीच उपाय करून 3 चितळं दगावली. सुरुवातीची काही वर्ष सोडली तर नंतर सर्व चितळांची पाडसं पिंजऱ्यात त्यांच्या आईजवळ वाढल्यानं आता ती हाका मारून जवळ येत नाही. चितळांना तोंडखुरी प्रतिबंधक वॅक्सिन देताना दमछाक होते. भारतात ह्या वेळेपर्यंत तरी कोठेही वन्य प्राण्यांवर उपचार करण्याचं शिकवलं जात नाही. त्यामुळे झू वेट असे डॉक्टर तयार होत नव्हते. प्रकाश परदेशातील एका मासिकातर्फे चालवला जाणारा झू वेट पोस्टल कोर्स करत होता. कोणी प्राणी आजारी पडला तर जखमी झाला तर आम्ही उपचार करत होतोच. त्याच सुमारास एक चांगला मोठा 3.5 मीटर लांबीचा 24 किलो वजनाचा अजगर कुच्चेर गावचा निरोप आला म्हणून त्या गावातून आणला. गाववाले त्यानं मोठी बकरी खाल्ली असं म्हणत असले तरी त्यानं बकरीचं पिल्लू खाल्लं होतं. पोट फुगलेला तो अजगर अगदी गावाजवळ होता व मागे पोटीहून आणलेला मोठा अजगर उन्हाळ्यात नदीकाठी सोडून दिला असल्यानं
सध्या प्रकल्पावर दाखवण्यास अजगर नव्हता. मोठं भक्ष्य खाल्ल्यावर त्याची हालचाल मंद होते. फार दिवस गावाजवळ राहिला असता तर मारूनही टाकला असता ही भीती होती. नेगलीचं पहिलं बाळंतपण लाकडी कॉटला पाट्या मारून केलेल्या लाकडी गुहेत झालं होतं. नंतर पिंजऱ्याच्या शेवटच्या खोलीत विटा सिमेंटनं पक्की गुहा बांधून घेतली होती. त्यानंतरची 2 बाळंतपणं तिथं पार पडली. आता 4थ्या बाळंतपणासाठी सर्व पिंजऱ्याला रंगसफेदी करून घेतली. शेवटच्या खोलीत जुनी वाळू काढून नवीन वाळू पसरून घेतली. ह्या 3ऱ्या खोलीत ऊन येण्यासाठी वरून जाळी आहे. त्यावर वाढलेला वेल व बाजूची झाडं थोडी छाटून भरपूर ऊन येईल अशी व्यवस्था केली. पिंजऱ्याचे खोल्यांमधील 3 सरकते दरवाजे नीट करून ठेवले. काहीही झालं तरी नेगलीचं हे शेवटचं बाळंतपण असं ठरवून टाकलं. इथं मला थोडंसं बोलायचं आहे. डॉक्टर प्रकाश आमटे व विलास मनोहर हे या सगळ्या वन्य प्राण्यांच्यावर अगदी आपल्या मुलांप्रमाणे माया करत आणि त्यामुळे नेगली या बिबट्याच्या सततच्या वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे तिची तब्येत खालवू नये किंवा तिला ती शारीरिकदृष्ट्या वीक होऊ नये म्हणून त्यांना काळजी वाटत होती. आणि म्हणून त्यांनी आता नेगलीचा जो पार्टनर होता राजा पॅन्थर याची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयोग करण्याचं ठरवलं होतं. त्या अनुषंगानेच ही कथा आहे. तर आता आपण पुढे बघू. 2 महिने वाट पाहून डॉक्टर वाटवे आले नाहीत तरी राजा पॅन्थरची शस्त्रक्रिया करायची हेही ठरवलं. एकदा पिंजऱ्यात बसून गप्पा मारत असताना मी विचारलं, प्रकाश, नेगलीला मालाडीच्या गोळ्या दिल्या तर? प्रकाशनं हसून संमती दिली. पूर्वी प्रकल्पावर आलेल्या एका स्वीडिश बाईला त्या संबंधात अधिक माहिती हवी आहे असं पत्रही पाठवलं. नेगलीची काळजी वाटत नव्हती. आधीच्या 3 बाळंतपणात ती उत्तम आई आहे हे तिनं सिद्ध केलं होतं. प्रकाश बरोबर माझ्याही पिंजऱ्यातील फेऱ्या वाढल्या. राजा सिंहाला पुढच्या पिंजऱ्यात बंद करून नेगलीला निवडक मांस देऊ लागलो. मार्चच्या सुरुवातीला नेगली काहीशी शांत वाटू लागली. गेल्या 2 वेळच्या मानानं पोट मोठं वाटत नव्हतं. तिचं खाणं कमी झाल्यासारखं वाटत होतं. सकाळी तिच्या डोळ्याला चिपड आल्यासारखं वाटे. आम्ही 4-5 वेळा पिंजऱ्यात जाऊन नेगलीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या 8 स्तनांपैकी 7 स्तन मोठे झाले होते. मागच्या बाळंतपणात एका बच्च्याचं दात लागून एका स्तनाला जखम झाली होती. जखम मागेच बरी झाली होती, पण तो स्तन कायमचा निकामी झाला होता. ह्यावेळी नेगलीला एकच बच्चा होईल असं वाटत होतं, कारण पोट फार मोठं दिसत नव्हतं. आता 2002 मध्ये आमच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे. त्यावेळी असतं तर मला खात्री आहे की आम्ही नेगलीला दवाखान्यात नेऊन तिची सोनोग्राफी करून सारं काही व्यवस्थित आहे हे पाहिलं असतं. इथं मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की हेमलकसा इथे डॉक्टर आमटे व विलास मनोहर यांनी ज्या परिस्थितीमध्ये या प्राण्यांचा सांभाळ केला ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण त्यावेळी आतासारखं इंटरनेट नव्हतं, विजेची सुविधा त्यांच्याकडे नव्हती, शिवाय कम्युनिकेशनच्या गोष्टीसुद्धा खूप मर्यादित होत्या. त्यामुळं आता आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कोणत्याही विषयावरचं ज्ञान घर बसल्या आपल्याला गुगलच्या माध्यमातून मिळवता येतं, यूट्यूबच्या माध्यमातून मिळवता येतं. पण कशाचाही अभ्यास नसताना स्वतःच्या अनुभवांच्या आधारे मिळेल त्या माहितीच्या आधारे त्यांनी या प्राण्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांची उत्तम प्रमाणे संगोपन करण्यासाठी जे योगदान दिलं, जे कष्ट घेतले ते खरंच मानण्याजोगे आहेत. चला आपण पुढे बघूया. पण त्यावेळी तर हेमलकसा येथे साधी वीजही नव्हती. फॉल्स प्रेग्नन्सी असा प्रकार स्त्रियात आढळतो. तो प्राण्यात असेल का अशी शंकाही आली. प्रकाशने तिचे स्तन दाबून पाहिले. त्यातून चिकट रव येत होता. इतर वेळी येत नाही. म्हणजे ती नक्की प्रेग्नंट होती. मागे जेव्हा जेव्हा नेगली बाळंत होई त्यावेळी आलेल्या पाहुण्यांना प्रकाश नेगलीचं दूध काढून दाखवत असे. आम्ही एकदा त्याची चव घेतली आहे. मागे एकानं पृथक्करण करण्यासाठी चांगलं चमचाभर दूधही नेलं होतं, पण आज तागायत त्याचा रिपोर्ट काही मिळालेला नाही.
नेगली परत 2 बच्चे देईल का? त्या बच्च्यांना कोठे द्यावं? बाळंतपणाआधी असे नाना प्रश्न समोर होते. दुसऱ्या बाळंतपणाचे दोन्ही बच्चे नागपूर झू व सेमिनरी हिल्स येथे होते. ते मरण पावले असं समजलं होतं. नंतरचे 2 बच्चे कोणी सांगत की मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहेत, तर दुसरी बातमी होती की ताडोबा जंगलात त्यांना मोकळं सोडून दिलं. शेवटी नेगली मार्चच्या 24 तारखेला बाळंत झाली. ह्यावेळी तिनं एकच नर बच्चा दिला. तो आजही 2003 मध्ये प्रकल्पावर बाप राजा पॅन्थर व काका सिंह यांच्याबरोबर आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडलं. 8व्या दिवशी मी मटणाचे अगदी बारीक तुकडे बच्चाला खाण्यास दिले, तरी नेगलीनं नाराजी दाखवली नाही. मला तर वाटत होतं की ती स्वतः बाळंतपणाला कंटाळली होती. प्रकाश म्हणाला, आता आपण ह्याला वेगळं वाढवू. फक्त 3-4 वेळेला दूध पाजण्यापुरतं नेगलीकडे नेत जाऊ. आम्ही दोघं हे पिंजऱ्यात बोलत होतो. नेगली बसल्या जागेवरून उठली. मी तिच्या बच्च्याला किम्याचे अगदी बारीक तुकडे भरवत होतो. तो माझ्या मांडीवर होता. प्रकाशनं हलके शिवी वाजवली. मी समोर पाहिले. नेगली माझ्याकडे पाहत सरळ माझ्याचकडे येत होती. प्रकाशनं मला सावध केलं, म्हणजे तोही तयारीत असणार. मी नेगलीकडे पाहिलं. तिनं कान मागे पाडले नव्हते. खरं तर ती शेपटीचं टोकही हलवत नव्हती. कसलीही भीती नव्हती, तरी काही क्षण मी थोडा टेन्स होतो. ती एक टक माझ्या मांडीवरील तिच्या बच्च्याकडे पाहत होती. निदान आम्ही दोघं काय बोलतो हे नेगल नंतर नेगली समजू शकते हे अनुभवावरून कळलं होतं. प्रकाशचा विचार तिला समजला की काय? ती माझ्यासमोर उभी राहिली. तिनं खाली वाकून बच्च्याला चाटलं. आमचा अंदाज चुकला. वाटलं होतं की ती बच्च्याला मानेजवळ तोंडात पकडून त्याला गुहेत घेऊन जाईल. ती बच्च्याला चाटून प्रकाशकडे गेली. लाडानं प्रकाशच्या खांद्यावर मान घासू लागली. प्रकाशनं तिला डाव्या हाताने जवळ घेतलं. उजव्या हातानं मानेवर खाजवत तो म्हणाला, अगं तुझ्या चांगल्यासाठी तर. आम्ही काय तुझ्या बच्च्याचे हाल होऊन देऊ का? नेगलीनं प्रकाशचा खांदा चाटला व सरळ खाली बसत ती प्रकाशच्या मांडीवर अर्धवट पसरली. ह्यापेक्षा जास्त आनंद मला तरी कधी झाला नव्हता. तिची संपूर्ण संमती होती तर. त्याच दिवशी आम्ही पिलाला बाहेर काढलं. अणू मोक्षा जिंकू, आरतीला तर काय करू आणि काय नको असं झालं. त्या दिवशी मुलांनी शाळेला दांडी मारली. पॅन्थरचा जिवंत बच्चा खेळणं म्हणून कोणा महाराजाच्या मुलांना मिळाला नसेल. त्यांनी त्याचं नाव मुन्ना असं ठेवलं. पुढे त्याला रंगू नाव मिळालं. त्याची गोष्ट पुढे येईलच. या मुन्नाला सर्वात जास्त लळा लावला तो आरतीनं. तो अगदी लहानपणापासूनच आरतीबरोबर वाढला. ती पुढे शाळेत जाऊ लागली तर मुन्ना पण तिच्याबरोबर नियमित वर्गात जाऊन बसत असे. मुन्ना पॅन्थर हा जगातील एकमेव शिक्षित पॅन्थर असावा. इयत्ता 3री पर्यंत तो आरतीबरोबर शाळेत जात होता. पुढे त्याच्या खोड्या वाढल्यानं त्याला शाळेतून काढावं लागलं. आम्ही दोघांनी हाक मारलेली नेगलीला समजत असे. ते तो कृतीनं दाखवत असे. त्या पुढे जाऊन आरती जेव्हा मुन्ना म्हणून हाक मारी त्यावेळी मुन्ना पॅन्थर आवाज काढून प्रतिसाद देत असे. पुढे 1995ला सुरभीची टीम येथे शूटिंगसाठी आली. तोपर्यंत मुन्ना बराच मोकळा झाला होता. सुरभीच्या शूटिंगमध्ये तो होता. 10व्या दिवशी आम्ही त्याला पिंजऱ्याबाहेर काढला. जवळजवळ 2 महिने दिवसातून 3 वेळा दूध पिण्यासाठी त्याच्या आईकडे नेगलीकडे सोडत होतो. तो पहिले 15 दिवस रात्री नेगलीजवळ राहत असे. पुढे रात्री झोपण्यासाठी तो आरतीच्या जवळ येईल. तो उन्हाळ्यात अंगणात रात्री कॉटवरच असे. त्याच सुमारास म्हणजे मुन्ना 4 महिन्यांचा असताना उपवनसंरक्षक रावसाहेबांनी त्याला स्वतःच्या घरी ठेवण्यासाठी मागितला. आम्ही देण्यास तयार होतो, कारण अजून राजा पॅन्थरची शस्त्रक्रिया झालेली नव्हती. ते 2 वेळा बायको मुलांबरोबर येऊन मुन्नाशी दोस्ती करून गेले. 15 दिवसांनी घेऊन जाण्याचंही ठरलं. त्यांनी त्याचं नाव रंगू ठेवणार असं जाहीरही केलं. त्यामुळे आम्ही त्याला रंगूराव ह्या नावानं हाक मारू लागलो. मुलं मुन्ना उर्फ रंगूरावला देण्यास बिलकुल तयार नव्हती. आमच्या मुलांनी बोलणं बंद केलं होतं. त्याचं प्रेम व इच्छा किती प्रबळ असेल ह्याची प्रचिती आली. नेमकी त्याच आठवड्यात रावसाहेबांची बदली मुंबईला झाली. मुंबईत पॅन्थरचं पिल्लू नेणं शक्य नव्हतं.
मुन्ना उर्फ रंगूराव कायमचा आमच्याकडे राहिला तो आजही 2003 मध्ये इथेच आहे. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. अशाच सुंदर सुंदर कथा घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.